सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। दहिबाव नळ योजनेवरून देवगड जामसंडे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नळ पाणी योजनेचे दुरुस्तीचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असून या कामावर आम्ही समाधानी नाही। तसेच पाणी प्रश्नावर प्रशासन गांभीर्याने काम करताना दिसत नसल्याने देवगड जामसंडे शहर समन्वय समितीच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। शहराला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्यामुळे शहरातील अनेक विकास कामे व समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या आहेत। त्यामुळे कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा अशी माहिती देवगड जामसंडे शहर विकास समन्वय समितीच्या वतीने देण्यात आली। शहर समन्वय समितीची स्थापना जानेवारी 2026 मध्ये विशेषतः देवगड जामसंडे शहरातील जो नळ पाणी प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी करण्यात आली होती। आणि या समन्वय समितीच्या माध्यमातून गेले 2 महिने आपण सातत्याने प्रशासनाशी संपर्क साधत आहोत। त्याचप्रमाणे प्रत्यक्ष जिथे काम चालू आहे, विशेषतः जी नळ पाणी योजनेच्या दुरुस्तीचं जे काम चालू आहे त्या कामाच्या ठिकाणी जाऊन त्याचा आढावा आपण घेतो आहोत। आणि निश्चितपणे आमचे जे प्रयत्न आहेत त्याला प्रतिसाद सुद्धा आम्हाला प्रशासनाकडून मिळतो आहे, लोकप्रतिनिधींकडून मिळतो आहे आणि कर्मचाऱ्यांकडून सुद्धा मिळतो आहे। आणि गेल्या 2 महिन्यामध्ये पाण्याची परिस्थिती काही प्रमाणामध्ये निश्चितपणे सुधारलेली आहे। म्हणजे जी डिसेंबरमध्ये होती त्याच्यापेक्षा जानेवारीमध्ये ती सुधारलेली आहे। म्हणजे डिसेंबरमध्ये 7 ते 8 दिवस पाणी महिन्यातून होतं, आज आम्ही कुठेतरी 11 दिवस 12 दिवस पाणी येत आहे। ही चांगली आणि सुखद गोष्ट आहे, परंतु अर्थातच समाधान देणारी नाही। आणि आम्हाला असं अपेक्षित आहे की किमान 1 दिवस आड पाणी मिळावं। आणि आम्हाला आशा आहे की प्रशासन त्या दृष्टीने प्रशासन आणि सभापती आणि सगळेच जण प्रयत्न करतील आणि ते पाणी मिळेल। पण सर्वात महत्त्वाची गोष्ट आम्हाला ही सांगायची आहे की या दुरुस्तीने हा देवगडचा पाणी प्रश्न अजिबात सुटणार नाही, ही केवळ मलमपट्टी आहे। आणि त्यामुळे देवगडचा पाणी प्रश्न खऱ्या अर्थाने जर सुटायचा असेल तर आपल्याला नवीन जी नळ योजना आहे ती नळ योजना प्रत्यक्षामध्ये आली पाहिजे। आणि आमची कळकळीची विनंती पालकमंत्र्यांना आहे, इतर सर्व विकास कामे तुम्ही बाजूला ठेवा सध्या आणि अग्रक्रमाने कोर्ले सातंडी नळ योजना जी आहे ती कार्यान्वित करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करा। आणि संपूर्ण देवगड जामसंडीचे नागरिक आपल्याला या गोष्टीसाठी दुवा देतील। आणि मला पुन्हा एकदा आशा आहे की पालकमंत्री आणि संपूर्ण शासन प्रशासन आणि महाराष्ट्र शासन आमची व्यथा जाणून घेईल आणि नवीन नळ योजना लवकरात लवकर प्रत्यक्षात येईल। स्थापन झाल्यापासून देवगड जामसंडे शहर विकास समन्वय समिती स्थापन केल्यानंतर आम्ही जी विकास कामासंदर्भात आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मुख्याधिकारी पाटील मॅडम ह्यांच्या मार्फत आम्ही त्यांची भेट घेऊन त्या काही पूर्ण अवस्थेतली कामं नवीन कामं ह्यांच्या संदर्भात आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली होती। त्यांनी सुरुवातीच्या टप्प्यात चांगल्यापैकी आम्हाला प्रतिसाद दिला। आमच्या मागणीतल्या 11 कामापैकी अपूर्ण जी कामं होती त्यातली 5 प्रत्यक्षात आमच्या समितीच्या मागणीनंतर चालू झालेली आहे। पण आज अशी दुर्दैवाने अशी स्थिती आहे, देवगड जामसंडे नगरपंचायत सारख्या एवढ्या मोठ्या नगरपंचायतीला कायमस्वरूपी सीईओ पोस्ट नसल्यामुळे आज कितीतरी बंधनं येत आहेत। कामं सँक्शन झालेली, मंजूर झालेली किंवा अपूर्ण अवस्थेत जे आहे त्यांची जी काही प्रोसिजर आहे ती करण्याकरता तिथे प्रॉपर ती व्यक्तीच हजर नसल्यामुळे आज काही गोष्टी ह्या अडकलेल्या आहेत। तरी त्या आम्हाला तत्सम पालकमंत्री म्हणा, संबंधित नगरविकास मंत्री जे असतील त्यांच्याजवळ या देवगड जामसंडे शहर समन्वय समितीमार्फत अशी आमची आग्रहाची मागणी आहे की देवगड जामसंडे नगरपतीसाठी कायमस्वरूपी सीईओ पोस्ट भरली जावी, जेणेकरून जो निधी येतो त्याचं वेळेवर नियोजन होऊन तो वेळेवर खर्ची होऊन कामं पूर्णत्वास जातील। आणि त्याच्यासाठी आमची समन्वय समितीच्या वतीने धडपड चालू आहे, मागणी चालू आहे, प्रयत्न चालू आहे। याचे आमचे सक्षम पालकमंत्री यांनी दखल घ्यावी अशी मी या समितीमार्फत देवगड ग्रामस्थांच्या वतीने त्यांना मी नम्र विनंती करत आहोत। धन्यवाद। सध्याचा आंबा सीझन हा बघितला तर फारच तोट्यात येणारा किंवा संकटात सापडलेला आहे। तरी या संकटातून बागायतदारांना, शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शासनाने तातडीने त्यांना मदतीचा हात पुढे करावा आणि त्यांना या संकटातून बाहेर काढावं। तसंच दरवर्षी गेली सुमारे 7-8 वर्ष सातत्याने आंबा उत्पादनात जी घट होत आहे
त्या घट योजनेसाठी कायमस्वरूपी असं एक जिल्ह्यासाठी संशोधन केंद्र निर्माण करावं, जेणेकरून कुठल्या प्रकारच्या रोगांमुळे किंवा वातावरणामुळे ज्या काही घटी आहेत त्या कमी करण्यासाठी प्रयत्न होईल आणि फ्युचरमध्ये आंबा उत्पादनातील घट कमी होईल ह्याच्यावर शासनाने लक्ष द्यावा आणि बागायतदारांना मदतीचा हात द्यावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.